नाही, निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे आकडेवारी द्यावं असं आमची अपेक्षा असते. लोकांना माहिती कळली पाहिजे. संध्याकाळी रात्री मतपेट्या सील होतात. मतपेट्या सील झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला एक वेगळा अधिकारी निरीक्षक म्हणून नेमला जातो. त्या निरीक्षकांचं काय काम असतं? तिथल्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या आरोंशी बोलून त्यांचा रिपोर्ट घेऊन तो रिपोर्ट रात्री अपलोड करणं आणि इलेक्शन कमिशनला पाठवल्याशिवाय ती आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करत नाहीत. मग ही आकडेवारी निवडणूक आयोगाकडे गेलेली असते, प्रत्येक जिल्ह्यातली, प्रत्येक लोकसभा मतदारसंघ वाईज गेले. मग ही जाहीर करायला अडचण काय मला कळत नाही. म्हणजे यातून एक संभ्रम अवस्था, एक वेगळ्या पद्धतीची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न, आकडेवारीत काय घोळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कशा पद्धतीनं करतायत आम्हाला माहीत नाही. परंतु लोकांच्या तिकडे आकडेवारी आहे. EVMची आकडेवारी प्रत्येक बूथ वाईज टक्केवारी किती झालेली आहे, किती मतं पडलेली आहेत, ही आकडेवारी साधारणपणे उपलब्ध आहे. 17सी फॉर्म अनेक ठिकाणी आलेले आहेत. 17सी कायद्यात आहे. 17सीच्या फॉर्मची माहिती देणं कायद्यात आहे. तीसुद्धा निवडणूक आयोग देत नाही. म्हणजे किती दबावाखाली हे आयोगसुद्धा वागतं हे या देशामध्ये सिद्ध होतं आहे. नाही, देश पातळीवर तुम्ही विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इंडिया आघाडीचा स्थापना ही एकास एक या उमेदवारीवरून झालेली आहे. म्हणजे एकास एक उमेदवार असणं देशामध्ये अभिप्रेत होतं आणि लोकांना पर्याय मिळालेला आहे की बाबा आज 10 वर्षातला जो काही खोटा कारभार आहे तो लोकांच्यापर्यंत आता लोकांना कळून चुकलेला आहे. आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की देशामध्ये जे वातावरण पहिल्या टप्प्यामध्ये होतं ते पहिल्या टप्प्यातलं वातावरण आता शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रचंड बदललेलं आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येईल अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये निर्माण झालेलं आहे. नाही, मला वाटते अशा काही घटना पूर्वी देखील घडलेल्या आहेत आणि ज्यावेळी पाणी लागतं त्यावेळी शासन स्तरावर त्याचा निर्णय होतो आणि पाणी द्यायची व्यवस्था आपण करत असतो. परंतु काही लोकांनी रात्री तो प्रकार केल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटनं प्रशासनानं तिथं आता आम्ही त्यांना सूचना विनंती केलेली आहे की बाबा तुम्ही 24 तास पहारा तिथं ठेवा. कुणी असा एक खोडसाळपणा करता कामा नये. मी तर इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती करतो आहे CCTV लावा तिथं, कारण की वारंवार हे बरेच दरवर्षी हा प्रकार घडतो आणि मला वाटतं कारण नसताना गैरसमज निर्माण होतात आणि म्हणून तिथं CCTV लावा आणि पोलीस बंदोबस्त तिथं 24 तास ठेवावा. कारण की कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते येतं आहे, कोल्हापूरच्या हद्दीमध्ये ते येतं आहे. त्यामुळं तिथं पोलीस बंदोबस्त ठेवा अशी विनंती आम्ही केलेली आहे प्रशासनाला. आता प्रशासन किती तत्परतेनं त्यामध्ये लक्ष घालते बघू.